अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नागेश पाटील आष्टीकरांसारखे असे कितीतरी खासदार पक्ष सोडून गेले तरी उद्धव साहेबांना काही फरक पडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, असं म्हणत हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोरेगाव येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी केली. हिंगोली लोकसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याने हिंगोलीतील ठाकरेचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. आम्ही 2024च्या लोकसभा निवडणुकीत रक्ताचं पाणी करून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना भरघोस मताने निवडून दिलंय. ते आता शिंदे सेनेत जात आहेत, त्यामुळे आता आम्हाला काही फरक पडणार नाही. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली त्याला पुन्हा गुलाल लागला नाही. त्यामुळे येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकरांनी निवडणूक जिंकून दाखवावी, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोरेगाव येथे जिजाऊ चौकात 10 वाजण्याच्या सुमारास खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या जोरदार विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, पण महाविकास आघाडीने जे नागेश पाटील आष्टीकर साहेबांना ईडी फॉर्म दिला व त्यांना खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी जे सहकार्य केलं आम्ही सर्वांनी, व कुठला चहापाणी न घेता व कुठलीही आमिष न बाळगता त्यांना भरघोस मतदान दिलं काँग्रेसने सुद्धा. तर त्यांनी त्या विचाराला ठाम राहायला पाहिजे होतं. 5 वर्ष त्यांनी कंटिन्यू एक खासदार म्हणून आम्हाला जो साथ द्यायला पाहिजे होती ती दिली नाही व ते गद्दार झाले. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्यांचा. आज जी नागेश पाटील आष्टीकर यांनी जे शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी पुतळा जाळून जाहीर निषेध करत आहोत. नागेश पाटील लाखो करोडो घेऊन जरी गेला असतील, पण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत निष्ठावंत आहे आणि निष्ठावंतच राहणार. आमचा कुठलाही निष्ठावंत शिवसैनिक हा या गद्दार गटात किंवा शिंदे गटात गेलेल्याचा आम्ही कदापिही सहन करणार नाही. आणि नागेश पाटील यानंतर जर कुठेही आम्हाला दिसला तर आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी कसं आहे की बऱ्याच खासदारांनी आत्तापर्यंत जे कलंक लागलेलं आहे, परभणी आहे, हिंगोली आहे आणि वाशिम आहे जवळच्या, या ठिकाणी बरेच खासदार गेलेले आहेत. पण शिवसेना शिवसेनेच्या जागेवर आहे. किती कोणीही होऊ द्या, बाळासाहेब ठाकरेंनी उकंड्यामधून काढलेले आमदार खासदार मोठाले गेले, यांच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही कितीतरी असे फुलं चिखलामध्ये उमलणारे शिवसैनिक आहोत. या खिचड्याच्या मागं आम्ही फिरणारे नाही. आम्ही कमळ तयार करणारे आहोत. कितीही गेले तरी आमच्यावर काही फरक पडणार नाही, हे आम्ही निष्ठावंत शिवसैनिकाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मी सर्व शिवसैनिकाच्या वतीनं या ठिकाणी खासदाराचा जाहीर निषेध करतो. कारण ज्या शिवसैनिकानं जीवाचं रान करून या खासदाराचा 1 रुपया न घेता याला या 3 सर्कलनं भरघोस मताने निवडून दिलं आणि यानं आमच्या पक्षासोबत गद्दारी केल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्याचा पुतळा जाळून जाहीर निषेध केलेला आहे. आपण जर बघितलं तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील जिवंत शिवसैनिक आहोत. आम्ही कोण्या नेत्याचे नाही, आम्ही मातोश्रीचे पाईक आहोत. आम्ही कदापि आम्ही मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. असे आम्ही जवळपास किती गाले गेले